धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा। आता सामान्य नागरिकांची स्वप्ने होणार पूर्ण, गृह कर्ज होणार स्वस्त। आरबीआय कडून सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात, ईएमआय चा भार आणखी कमी होणार। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज झालेल्या एमपीसी अर्थात मॉनिटरी पॉलिसी कमिटी बैठकीत मोठा निर्णय घेतलाय। रेपो रेट तब्बल 50 बेसिस पॉइंट्सने कमी करण्यास या बैठकीतील 6 सदस्यांनी मंजुरी दिली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सलग तिसऱ्यांदा आरबीआयनं व्याजदरात कपात केल्यामुळे याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारपेठेत दिसण्याची शक्यता वर्तवली जाते। शेअर बाजारातही याचे सकारात्मक पडसाद उमटल्याचं दिसून आलंय। यापूर्वीही रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो दरात कपात केली होती। दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी तज्ज्ञांनी रेपो दरात कपातीची शक्यता वर्तवली होती। जागतिक बाजारांमध्ये अनिश्चितता असतानाही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे। गुंतवणूकदारांसाठीही भारतीय शेअर बाजारात अनेक संधी आहेत, असं संजय मल्होत्रा म्हणाले आहेत। सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पतधोरण समितीने आपला धोरणात्मक दृष्टिकोन अकोमोडेटिव्ह वरून न्यूट्रल असा बदलला आहे। सध्याच्या परिस्थितीत विकासाला पाठिंबा देण्याची संधी मर्यादित आहे, त्यामुळे हा बदल आवश्यक आहे असं ते म्हणाले। अन्नधान्याच्या महागाईबाबत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंच्या किमती कमी होत असल्याने ती नियंत्रणात राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आरबीआयनं रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सनं कमी केलाय, त्यामुळे रेपो दर हा 5.5% असणार आहे। हा रेपो दर गेल्या 3 वर्षात सर्वात कमी आहे। रेपो दराशी संलग्न असलेल्या कर्जाचे दर रेपो दरातील कपातीनंतरही कमी होतात। आरबीआयचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वी शेअर बाजार गुंतवणूकदारांनी सावधानगिरीची भूमिका घेतली। आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली। मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक 123 अंकांनी घसरून 81,318.51 वर पोहोचला। त्याच वेळी निफ्टीचा निर्देशांक 0.07% घसरून 24,732.70 वर उघडला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून आज रेपो दर आणि रिझर्व्ह रेपो दर जाहीर करण्यात येणार असल्यानं शेअर बाजार गुंतवणूकदारांचं आरबीआयच्या पतधोरणाकडे लक्ष लागलं होतं। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की मध्यवर्ती बँका कठीण काळात तोंड देताना भारतीय अर्थव्यवस्था कठीण काळातही ताकद, स्थैर्य आणि संधी देते। जागतिक पातळीवर अनिश्चितता असूनही भारतीय अर्थव्यवस्था चांगला विकास साधत आहे। सलग 100 बीपीएसनं रेपो दरात कपात केली आहे, त्यामुळे चलन विषयक धोरणातून विकासाला चालना देण्याकरिता मर्यादित संधी आहे। सरकारनं भांडवली खर्चावर भर देत राहिला तर गुंतवणूक पुन्हा वाढण्यास मदत होईल। गेल्या 6 महिन्यात महागाई खूप कमी झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। रेपो रेट अर्थात व्याजदर म्हणजे आरबीआय कडून देशभरातल्या बँकांना देण्यात येणाऱ्या निधीवर आकारण्यात येणारं व्याज। या व्याजदरात कपात झाल्यास पुढे बँकांकडूनही कर्जावरील व्याजदरांमध्ये कपात केली जाऊ शकते। त्यामुळे कर्जदारांना विशेषतः घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या दीर्घकालीन गृह कर्जावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।